जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने जी काही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा सध्या घेण्यात आली होती, त्या परीक्षेमध्ये 2 लाख प्लस जे काही उमेदवार आहे तर त्यांचा जो काही निकाल आहे तर तो निकाल देखील प्रसिद्ध झाला आहे। आता त्याच्यामध्ये काही सध्या 2 ते 2.5 हजार जे उमेदवार होते एपीआर उमेदवार, तर त्यांचा जो निकाल आहे तर तो निकाल सध्या राखून ठेवण्यात आला होता। त्याच्यामुळे त्यांचं जे काही मार्कशीट होतं डीएडचं असेल बीएडचं असेल तर ते त्या ठिकाणी MSc पुणेला न पाठवल्यामुळे त्यांचा निकाल आहे तर तो फक्त राखीव आहे। परंतु बहुतेक जे काही संपूर्ण उमेदवारांचा निकाल आहे तर तो सध्या घोषित झाला आहे। आता सर्व उमेदवारांचा एकच प्रश्न असतो की जो काही पुढील प्रक्रिया असेल पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन संदर्भात, कारण टेट 3 ची जी काही रजिस्ट्रेशन आहे पवित्र पोर्टलचं तर ते नेमकं कधीपर्यंत या ठिकाणी सुरू होणार। कारण आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीच्या या ठिकाणी ज्या काही टप्पे असतात, म्हणजे शिक्षक भरती सुरू होण्या अगोदर जे काही शासनाचे वेगवेगळे त्या ठिकाणी प्रक्रिया होत असते, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे काही बदली प्रक्रिया आहे तर ती बदली प्रक्रिया आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये त्या ठिकाणी त्या जी काही बदली प्रक्रिया आहे तर ती सध्या बघा झालेली आहे। काही जिल्ह्यांमध्ये ज्या याद्या आहेत तर त्या याद्या सध्या बघा त्या ठिकाणी लागल्या आहे, परंतु कार्यमुक्ती असेल तर ती कार्यमुक्ती सध्या तरी काही जिल्हा परिषदमध्ये झाली आहे, काही जिल्हा परिषदमध्ये नाही झाली। त्यानंतर बदली प्रक्रियेनंतर जो काही पुढचा टप्पा येतो तो म्हणजे संच मान्यता असेल, रोस्टर चेकिंग असेल, त्यानंतर मग पुढचे जे काही शिक्षक भरतीच्या अनुषंगाने किती वेकेन्सी येतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये, रिक्त किती, तर त्यांची एकंदरीत आकडेवारी त्या ठिकाणी निघत असते। तर आताच्या घडीला सध्या बदली प्रक्रिया संदर्भात जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या झालेली आहे आणि पुढची जी काही प्रक्रिया असणार आहे तर ती सध्या बघा सुरू झालेली आहे। आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत। नेमकं रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार, शिक्षक भरतीची प्रक्रिया नेमकी 2025ची कोणत्या त्या ठिकाणी बघा स्तराला पोहोचलेली आहे, सध्याची कंडिशन काय आहे ती देखील आपण बघणार आहोत। तर आपल्याला माहिती आहे की शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी जी काही परीक्षा आहे तर ती 27 तारखेपासून तर ह्या ठिकाणी 5/6/2025 पर्यंत सध्या झालेली होती आणि त्याच्यामध्ये जे उमेदवार आहे तर ते 2,11,000 या ठिकाणी 308 उमेदवार प्रविष्ट झाले होते। आता जो काही सध्या निकाल आहे तर तो निकाल देखील घोषित झाला आहे 18/8/2025ला। त्याच्यामध्ये संपूर्ण उमेदवारांनी जे काही प्रमाणपत्र असेल, म्हणजे जे गुणपत्रक आहे तर ते गुणपत्रक सध्या बघा डाउनलोड केलं असेल, परंतु अजूनही एखाद्या उमेदवाराचं, काही उमेदवारांचं जर गुणपत्रक टेट स्कोर कार्ड जर या ठिकाणी डाउनलोड करायचं राहून गेलं असेल तर त्यांना 31/8/2000 जो काही सध्या आताच्या महिन्याची जी डेट आहे तर ती डेट सध्या बघा इथं वाढवून देण्यात आली आहे। जवळपास 30/9/2025 पर्यंत मुदतवाढ बघा इथं देण्यात आलेली आहे। तर ज्या उमेदवारांचं अजून टेट स्कोर कार्ड इथं जर तुम्ही डाउनलोड केला नसेल तर 30 तारखेपर्यंत तुम्ही तो डाउनलोड करून घ्या, जेणेकरून शिक्षक भरतीमध्ये त्या टेट स्कोरचं किंवा टेटचे काही गुणपत्रक असेल टेट परीक्षेचं तर ते खूप महत्त्वाचं तुम्हाला असणार आहे। तर त्यासाठी इथं सूचना देखील देण्यात आली आहे आणि पुढे जे काही सध्या गुणपत्रकाच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची जी काही मुदतवाढ असेल किंवा विनंती असेल तर त्याच्यात देखील इथं विचार केला जाणार नाही, अशी सूचना देखील इथं आलेली आहे। म्हणजे जवळपास शिक्षक भरतीची जी काही टेट परीक्षेसंदर्भात जे गुणपत्रक असेल किंवा इतर बाबी असेल तर इथं जवळपास पूर्ण झालेले आहे। आता जे काही चाहूल लागलेली आहे ती म्हणजे टेट 3 परीक्षा संदर्भात जे काही पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनचा टॅब असेल तर तो नेमका कधी ओपन होईल। तर आपण तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे जी काही शिक्षक भरती होण्या अगोदर वेगवेगळ्या प्रक्रिया होत असतात, त्याच्यामध्ये बदली प्रक्रिया जी आहे तर ती सध्या बघा सुरू होती, त्याच्यामध्ये काही अंशी बदली प्रक्रिया सध्या झालेली आहे। तर आता जी काही महत्त्वाची प्रोसेस जी आहे तर ती म्हणजे संच मान्यतेनुसार बिंदू नामावली तपासून घेण्यासंदर्भात। कारण आपल्याला माहिती आहे की काही जिल्हा परिषद असेल किंवा खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्था असेल, अनुदानित संस्था असेल तर त्यांचे जे काही बिंदू नामावली आहे तर त्या बिंदू नामावली देखील तपासून घेणे बघा तितकेच गरजेचे आहे। कारण ह्याच्यामध्ये ज्या वेकेन्सी आहे तर त्या पवित्र पोर्टलवर सध्या येणार आहे। आता त्या अनुषंगाने इथं जिल्हा परिषद साताराच्या वतीने या ठिकाणी लेटेस्ट पत्र आहे 23/9/2025चं आजचं पत्र आहे। तर हे पत्र सध्या बघा इथं इश्यू करण्यात आलेलं आहे। तर ह्या पत्रानुसार हे जे पत्र आहे तर ते अध्यक्ष सचिव सर्व शैक्षणिक अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक आणि या ठिकाणी उच्च माध्यमिक जे काही शाळा आहे तर त्यांना इश्यू करण्यात आलं आहे। ह्याच्यामध्ये जो विषय आहे तो म्हणजे 2024-25च्या संच मान्यतेनुसार बिंदू नामावली तपासणी करून घेण्याबाबत। आता ह्या संदर्भात जे काही महत्त्वाची 22/9/2025ला एक मीटिंग देखील झाली होती। त्या मीटिंगमध्ये आयुक्त महोदयांच्या जे काही सूचना आहेत तर त्या सूचना तिथं बघा देण्यात आलेल्या आहे। कारण ह्याच्यामध्ये बघा सविस्तर इथं म्हटलेलं आहे की उपरोक्त संदर्भीय विषयान्वये
सर्व अध्यक्ष सचिव व शैक्षणिक संस्था अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जिल्हा सातारा यांना कळवण्यात येते की पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती प्रक्रिया टप्पा 3 अंदाजे माहे ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार असून सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार बिंदू नामावली म्हणजे जे काही रोस्टर आहे तर त्या रोस्टरची तपासणी मागासवर्ग कक्षाकडून तात्काळ करून घेण्याची कार्यवाही या ठिकाणी करण्यात यावी। आपल्याकडील बिंदू नामावली तपासणी अभावी शाळा शिक्षक भरतीपासून वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित संस्थेची असणार आहे। म्हणजे इथं जे काही शिक्षक भरती आपण जो टप्पा 3 ह्या ठिकाणी म्हटलेला आहे, टप्पा 3 म्हणजे जी काही टेट 3 सध्या बघा झालेली आहे, कारण आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती 2022चा फेज 1 होता, म्हणजे टप्पा 1 होता तो झाला होता। त्यानंतर टप्पा 2 ह्या ठिकाणी बघा 2022ची शिक्षक भरतीचा 2 नंबरचा टप्पा झाला। त्यानंतर आता आपल्याला टेट 3 संदर्भात या ठिकाणी जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया कधी सुरू होणार आहे तर इथं अंदाजे माहे ऑक्टोबर 2025 पासून जवळपास या ठिकाणी बघा सुरू होणार आहे, कारण परीक्षा होऊन बरेचसे दिवस झाले। तर आता जी काही प्रक्रिया असणार आहे तर ती प्रक्रिया सध्या इथे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन असेल किंवा इतर ज्या काही बाबी असेल तर त्या अनुषंगाने पूर्वतयारी इथं सुरू झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदला जे काही संच मान्यतेनुसार बिंदू नामावली तपासणी करण्यासंदर्भात ज्या सूचना आहेत तर त्या सूचना इथं देण्यात आल्या आहे। आता ह्याच्यामध्ये जवळपास 1 महिनापेक्षा जास्त कालावधी कदाचित इथं बघा लागू शकतो, परंतु जे रजिस्ट्रेशन असेल तर ते रजिस्ट्रेशन टॅब आपल्याला कदाचित पुढच्या मंथमध्ये म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये जो काही रजिस्ट्रेशनचा टॅब असेल पवित्र पोर्टल टेट 3चा तर तो नक्कीच त्या ठिकाणी बघा अवेलेबल होईल। तर त्याआधी सर्वात जास्त जे काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी येण्यासाठी जो प्रयत्न आहे तर तो प्रयत्न देखील सध्या सुरू झालेला आहे, जेणेकरून शिक्षक भरती 2025 मध्ये जास्तीत जास्त वेकेन्सी आल्या तर कमीत कमी जी काही मेरिट असेल तर ती मेरिट त्या ठिकाणी येऊ शकते आणि त्या परीने वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून जो काही पाठपुरावा आहे तर तो सध्या सुरू झालेला आहे। तर ह्याच्यामध्ये संपूर्ण उमेदवारांनी टीमवर्क म्हणून सध्या बघा काम करा, जेणेकरून प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी कशा जास्तीत जास्त आणता येईल टेट 3 परीक्षेच्या अनुषंगाने 2025च्या पदभरतीमध्ये तर तो देखील इथं महत्त्वाचा बघा विचार होणार आहे। तर सध्या हे एक महत्त्वाचं जे पत्र आहे तर ते पत्र सध्या इश्यू झालं आहे। तर ह्याच्यामध्ये जवळपास शिक्षक भरतीच्या अनुषंगाने 2025ची जी काही पवित्र पोर्टल शिक्षक भरती आहे तर त्याच्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया मे बी इथं सुरू होऊ शकते। तर त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं जे पत्र आहे तर ते पत्र इथं बघा इश्यू करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण जे काही ह्या ठिकाणी आयुक्त स्तरावरनं देखील मीटिंग घेऊन VC घेऊन जे माहिती आहे तर ती माहिती इथं पोचवण्यात आलेली आहे। तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर ह्या संदर्भात काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ। तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।